तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज चाललोय आम्ही हरिश्चंद्रगडावरती। तर आज आपली गँग आहे ही, म्हणजे आमचा प्लॅन होता 2023 मध्ये, पण निघालोय 2 वर्षानंतर 2025 मध्ये। अशी आमची एकदम खतरनाक गँग आहे। म्हणजे प्लॅन कधी करायचा, निघायचा कधी, कोण कुठे, पण शेवटी आज निघालोय। तर चला जाऊया दादा, आपले सगळे गँग इकडे बाईकवरती आहे। मस्त बाईक राईड करत जाऊ, तुम्हाला हरिश्चंद्रावरची एकूण एक गोष्ट, प्रत्येक गोष्ट दाखवू। पूर्ण टूर गाईड तुम्हाला करत होईल, सगळी माहिती तुम्हाला हेच ब्लॉगमध्ये भेटेल। त्याच्यामुळे दुसरीकडचा व्हिडिओ तुम्हाला पाहायची काहीच गरज नाही। चला जाऊयात, मस्त एन्जॉय करूयात आता राईड। तर मित्रांनो, सध्या आम्ही आहे मुंबई आग्रा हायवेवरती आणि आम्ही नाशिकवरतून निघणार आहे हरिश्चंद्रगडे, म्हणजे हरिश्चंद्रगडाकडे। आणि इथून आम्ही जाऊ, तुम्हाला नाशिक ते हरिश्चंद्रगड हा किती किलोमीटर आहे काही बाकी माहिती तुम्हाला मी देतो, कसं जायचं वगैरे ती सगळी माहिती तुम्हाला मी देईलच। तर आता मस्त जाऊयात। आता तरी भरपूर लांब आहे, आपल्याला ट्रॅव्हलिंग खूप करायला लागेल। बाईक्स आहेत, मस्त ट्रॅव्हलिंग करू, तुम्हाला मस्त नजारे दाखवतो। चला भेटूयात आता तिकडे। तर मित्रांनो, आम्ही आमच्या ट्रेकची सुरुवात नाशिकवरतून केली, म्हणजेच आम्ही हरिश्चंद्रगडाकडे नाशिकवरतून निघालो आहे। नाशिकपासून हरिश्चंद्रगड हा 97 किलोमीटर आहे आणि सध्या आहे आम्ही मुंबई आग्रा हायवेवरती। ह्याच हायवे मार्गे आपल्याला घोटी इगतपुरीला पोचायचं आहे आणि तिथूनच आपल्याला हरिश्चंद्रगडाकडे जाण्याचा रस्ता मिळतो। तर मित्रांनो, नाशिकवरतून जर तुम्ही निघत असाल तर हरिश्चंद्रगडाकडे जाण्याचे 2 मार्ग आहेत। एक म्हणजे इगतपुरी घोटी मार्ग आणि एक म्हणजे सिन्नर मार्गे, असे 2 मार्ग आपल्याला भेटतात। असे हे दोन्ही मार्ग आपल्याला हरिश्चंद्रगडापर्यंत नेऊन पोहोचवतात। तर मित्रांनो, माझं सजेशन तर असंच राहील की तुम्ही घोटी इगतपुरी मार्गे या। तिथून आपल्याला इतके सुंदर सुंदर नजारे बघायला मिळतात की आपण कल्पना पण करू शकत नाही। तर येताना यायचं ठरलं तर घोटी इगतपुरी मार्गेच या। इतके सुंदर नजारे आणि निसर्गाची सुंदरता आपल्याला ह्याच मार्गाला बघायला भेटते। म्हणजेच ह्या रस्त्याला भरपूर सारे वॉटरफॉल आहेत आणि पाण्यासारखे नजारेही आहेत। सध्याचा एन्जॉय करा। तर मित्रांनो, आम्ही कशा लोकेशनला आलोय बघा, आणि मागा व्ह्यू पहा काय सुंदर आहे यार, एकच नंबर, डायरेक्ट जन्नत। भारी वाटत एकदम भारी, म्हणजे तुम्ही बघा मित्रांनो, व्ह्यू काय जबरदस्त आहे, खतरनाक ना। तुम्ही जर हरिश्चंद्रगडाला जाताना ह्या भावली डॅमचा रोड आहे, कोणता रे, भावली गाव लागलेला ना, इगतपुरी मार्गे तुम्ही जर आले तर हा व्ह्यू नक्की एन्जॉय करा। थांबा, इथे फोटोशूट करा, डायरेक्ट जणू स्वर्गच, जणू स्वर्गाची अप्सरा इथे उतरेली एकदम। बघा एकच नंबर व्ह्यू मित्रांनो, एकच नंबर। तुम्ही जर आले जाताना तर इथं नक्की थांबा। तर मित्रांनो, इकडे आपल्याला जायचं आहे आता स्ट्रेट हरिश्चंद्रगड सांदनदरी। तर इकडे आपल्याला स्ट्रेट जायचं आहे, तिकडे एकदम। हे बघा पाटी आणि वासाळी बस स्टॉप वरती आपले काही मित्र आहेत। तर जाऊ आता, बाकी मंडळी आपली यायची बाकी आहेत। झाली का आपली सगळी मंडळी जमली? तर मित्रांनो, सगळी मंडळी जमलेली आहे आणि हे हरवलेले पाखरं काही सापडले आपल्याला, आपले हा सबस्क्रायबर नाही रे, आपलीच मंडळ आहे। जरा हे उशिरा आलंय, सिन्नर रोडने आलं। तर ही पाटी आपली इकडं अजून काही दिसत का नाही, हरिश्चंद्रगड बाकी आहे। जरा आता सगळे मंडळीला घेऊन डायरेक्ट हरिश्चंद्रगड, कोणच थांबायचं नाही, काहीच नाही, डायरेक्ट काही दिसला तरी आता डायरेक्ट हरिश्चंद्रगड। काय महेश जरा नाराज आहे, बिचारीला पकडला आता पोलिसांशी। आमचे काही मित्र सिन्नर मार्गे आले होते आणि आम्ही घोटी इगतपुरी मार्गे आलो होतो, पण आम्ही एकच ठिकाणी भेटलो, ते म्हणजे वासाळी बस स्टॉप। आम्ही सर्वजण वासाळी बस स्टॉपवरती भेटलो आणि सरळ तिथले पाटी वाचून निघालो हरिश्चंद्रगडाकडे। अखेर आम्ही पोचलोच कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ। इथे आल्यानंतर आपल्याला हे तिकीट घर भेटतं आणि इथे आपल्याला प्रत्येक एका गाडी मागे 30 रुपये अशी पावती आहे।
त्याच रस्त्याला आपण सरळ आल्यानंतर पाचनाई या गावाजवळ येऊन पोहोचतो आणि खरं तर आपला ट्रेक इथूनच सुरू होतो. म्हणजे पाचनाई गावामधूनच हरिश्चंद्रगडाकडे जाण्याचा रस्ता आहे. तर मित्रांनो फायनली पोचलोय हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी, म्हणजे हे पाचनाई गाव आहे, इथं पोचलोय. आणि आमच्या गाड्या इकडं मस्तपैकी आता पार्क केल्या आहे. म्हणजे पे अँड पार्क आहे इथं, 30 रुपये पर गाडी पार्क केल्या. मस्त आता ट्रेकसाठी निघू तिकडं वरती. इकडं हा व्ह्यू मस्त आणि हा धबधबा बघा एकच नंबर. ट्रेक खरं तर आता सुरू झालाय. काय हे बघा इकडे व्ह्यू बघा, थोडा व्ह्यू दाखव ना. तू दाखव ना. 360. तर आपण उद्या सकाळी इकडे आंघोळीला जाणार आहोत. आपण उद्या सकाळी इकडे ट्रेक सुरू आता होणार आहे. चला जाऊ आता मस्त. नदीचा नजारा इकडनं का हा समोरचा माणूस पहिल्यांदा येऊन गेला, त्याच्यामुळे आता त्याचे सांगल्यानुसार चालायला लागेल आपल्याला. मी सांगितलं तसं थांबायचं तर थांबायचं, असा काही नाही. मला शिल्प घेत आहेत. तर ट्रेक तर आता चालू झालाय. मस्त जाऊन राहिलो, म्हणजे खूप उशीर झालाय. जवळजवळ आता किती रे 6:15 झालंय आणि ट्रेक आता सुरू चालू झालाय आमचा. म्हणजे हे बाकी ना एकदम बकवास आहेत. यांनी खरी टाइमपास केलाय. एवढं लेट आता किती 8 वाजतील चढायला. हा रे तर खाली येऊन आता चला 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 चला. काय रे काठी हा आतापासून मतारला. चला खरा ट्रेक तर आता सुरू झालाय. चला तोंडातून असे शब्द अजून खूप चढायचं आहे. म्हणजे चढाई फार बाकी आहे. आता तर सुरुवात झाली. हा धबधबा बघा तुम्ही, एकदम म्हणजे असा इथे येऊन असा डोळ्याचे एकदम पारणेच फिरतील. म्हणजे एकदम स्वर्गच. वरती आहे ना जायला. आणि म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओ दिसेलच, जे वाटेने आम्ही जाऊ राहिलोय त्याच वाटेने या, नाहीतर हरण्याची शक्यता आहे तुमची. कारण कसं आहे हा कुठं शिवटीतलं पावकळ तो डायरेक्ट जागावर हे करू राहिला. खरा धबधबेचा व्ह्यू तर इकडनं येतो ना रे. टॉपला आल्यानंतर टॉपला नाही अजून. ही पहा मंडळी, अजून किल्ला खूप दूर आहे. हा ना सुरुवात आहे. आपल्याला डोंगर चढून डायरेक्ट पुढे सपाटी लागेल. सपाटी चालून गेल्यावरती मग लागेल. म्हणजे अजून भरपूर आहे. हा तर फक्त डेमो आहे एक. तर आता जाऊयात. दम तर लागला आहेच थोडा थोडा. जर आपण वाटलं आंघोळ करावी तर इकडे यावं. ते बघा जायला असेल ना मित्रांनो. तुम्ही स्टार्टिंग केल्यावर हरिश्चंद्रगडवर जाताना पहिलाच धबधबा लागेल. आणि तुम्ही जर तो धबधबा बघितला तुमचं मन रमून जाईल. असं वाटतं की इथेच मुक्काम थांबू, आम्ही इथेच रात्र घालू असं वाटतं. पण कसं आहे, रात्री थंडी वाजली म्हणजे आमचे हाल होती. आम्ही पांघरायला काही आणलं नाही. तसं जर गडावरती राहायला येत असाल कॅम्पिंगसाठी तर टेंट वगैरे किंवा मग आपापल्या सोयीने काहीतरी चादर शॉल वगैरे आणली तर चांगलं. बरोबर आहे का नाही. थोडे थोडे आल्यानंतर चढायसाठी आपल्याला हे अशा रॅपलिंग्स दिसतात. तर याच्या आधारे सावकाशपणे आपण चढू शकतो. एकदम छान. हा ना.
तर मित्रांनो थोडंच वर आल्यानंतर असा आपल्याला टेकडीचा पॉइंट भेटतो आणि इथून व्ह्यू बघा तुम्ही. इथे एकदम थंडगार वारा आणि इतकं फ्रेश वाटतं ना, म्हणजे तुम्ही ट्रेक करता करता जर थकले घाम वगैरे तर इथं चढल्यानंतर एकदम थंडगार वाऱ्याने मनसोक्त म्हणजे एकदम फ्रेश होतंय. अजून तर आपल्याला भरपूर ट्रेक सर करायचा आहे. आपले सवंगडी तर आधीच पुढे गेले, आपणच मागासलोय. अंधार पडायच्या आधी सगळ्या गोष्टी एकदा बघून घेऊयात मस्त आणि तुम्हाला पण दाखवतो मस्तपैकी. चला तर आता आपण मेन पॉईंट वरतीच शूट करू, तिथं मस्त तुम्हाला पण दाखवतोय. तर मित्रांनो हे धबधबे बघा ना, वरतून डोंगरावरतून कसे पडतायत खाली, जणू काही शॉवरच आहे. तर हा आपला शॉवर नसून हा आपला नैसर्गिक शॉवर आहे. तर बघा मित्रांनो कसा वरतून पडतोय. हा आपला नॅचरल शॉवर आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघा ना काय नजारे आहेत. ढग म्हणजे एकदम डोंगराशी असं वाटतं की जसं काय आता ढगाला एकदम टचच करू. तर इथं आपल्याला असं असंख्य प्राणी भेटतील आमच्यासारखे पण. तर धबधबे वगैरे आणि निसर्गाची जी खरी सुंदरता आहे ना, ती अशी डोंगरातच आपल्याला पाहायला भेटते ना की घरी बसून. तर उठ मित्रा, चल ये तू पण ट्रेकला, किती मजा असते येऊन बघ. पाणी भरायचं असेल तर तर मित्रांनो तुम्ही पण घरातून बाहेर निघा, या अशा ठिकाणी मस्त एन्जॉय करा. लाईफ एकच आहे, चांगल्या पद्धतीने जगा मस्तपैकी. आणि तुम्ही हे नाही बघितलं तर मग काय बघितलं मित्रांनो. हे बघा, हेच तर खरी आयुष्य आहे ना मित्रांनो. असं मित्रांसोबत फिरायला आल्याशिवाय जमत नाही मित्रा. अजून तर ट्रेक भरपूर आहे. ही तर एक छोटीशी पायरी आहे असं म्हणता येईल. आणि व्ह्यू तर तुम्ही आता पाहताच आहात. एकदम खोल दऱ्या, मस्त छानसे धबधबे आणि इथला सुंदर असा व्ह्यू. ह्या सगळं बघून म्हणजे एकदम मन असं मोहून जातं. म्हणजे मनाला खूप शांतता वाटते. चला आता पुढे जाऊयात, आणखी काय काय बघायला भेटते ते तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो हरिश्चंद्र येताना आपले जे कोणी मित्र आहेत त्यांच्यासोबतच चला, एकटे जाऊ नका. कारण इथं म्हणजे ना इतक्या वाटा पण आहेत आणि तुमची म्हणजे दिशाभूल होऊ शकते, वाट तुम्ही भुलू शकता. त्याच्यामुळे मित्रांसोबतच चला. किंवा मग गावातला एखादा माहिती ज्याला असेल त्याला घेऊन या, म्हणजे गाईड घेऊन या, तो तुम्हाला एकदम छान पद्धतीने ट्रेक करून देईल. मी तर आहे, आपले काही सवंगडी मागे आहेत आणि बाकीचे पुढं आहेत. आता जाऊयात मस्त, कारण आपण पण इथं मध्ये मध्यस्थी आहोत, एकटे आहोत, एकटे नाही, त्यांच्यासोबतच जावं जेणेकरून मस्त आनंद लुटता येईल. तर मित्रांनो तुम्हाला मी अविश्वसनीय असा नजारा दाखवतोय, तुम्ही पण म्हणशाल काय आहे हे. तर बघा मित्रांनो हा धबधबा, वॉट नजारा यार. तर मित्रांनो इतके छान छान नजारे इथं आहेत ना, बघा. तर मित्रांनो इतके छान छान नजारे आहेत ना, जे बघून आपल्याला म्हणजे एकदम मन तृप्त होईल. तर ही बाकी आपली मंडळी, बाकी दोघे जण मागे राहिले, त्यांचा आपण आता वेट करू. तर बघा ना मित्रांनो हे निसर्गाची सुंदरता, म्हणजे जितका बघितला तितका कमी. म्हणजे असं इथं आल्यानंतर असं वाटतं काय बघू आणि काय नाही. ते जबरदस्त ना, तिथे काय व्ह्यूज आहेत हे यार,
सांगू पण शकत नाही, ते शब्दात सांगू शकत नाही. ते अनुभवू शकता मित्रांनो. इथं या आणि अनुभवा, त्या अनुभवातूनच कळते. तर मित्रांनो आता सफर चाललाय मस्त, म्हणजे एकदम घनदाट जंगलातून सफर चाललाय आमचा. पहा तुम्ही. तर अशा वेळेस मित्रांनो एकटे येऊ नका, सोबतीने या. अशा ग्रुप तुमच्या पाठीशी नक्की ठेवा. आता हरिश्चंद्रगडावर वर चढलोय. आता मंदिर इथून आमच्यापासून थोडासा दूर आहे. आता वरती चढलोय. आता थोडासा अंधार पण पडायला लागलाय. मग आज इथून आता डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊ, तिथं व्यवस्था करू आणि तिथंच आज राहू. आणि उद्याला मंदिरात वगैरे, कोकणकडा वगैरे आणि तारामतीला वगैरे उद्याला जाऊ. आता बाकीचं दर्शन उद्याला घेऊ. सुप्रभात मित्रांनो. आपली झोप झाले आणि आपण ह्या गुहेमध्ये राहिलोय. इकडे गुहा आहे आणि गुहा ही आपला जो मंदिर आहे त्याच्यावरतीच गुहा आहे. इथेच आपले टेंट वगैरे होते. चला तुम्हाला दाखवतो गुहा आणि टेंट वगैरे झोपण्याची सोय. काय झाली रे झोप? तर पहिल्यांदा गुहेमध्ये एंट्री केल्यानंतर इथं गणपती बाप्पाचं दर्शन होईल तुम्हाला. नंतर इथं हे आपले टेंट. इथं अशी भरपूर मोठी जागा आहे, इथं तुम्ही राहू शकता. म्हणजे एकदम मोकळा स्पेस आहे मस्तपैकी राहण्यासाठी. जिल्हा कोणा जागा नाही त्यांनी इथे येऊन राहायचा मस्त. एकदम भरपूर मोठा स्पेस आहे राहायला. मग एकदम जबरदस्त. म्हणजे ज्यांना कोणाला सोय नसली त्यांनी सरळ आपल्या तिथं मंदिर आहे, मंदिराच्या एकदम स्ट्रेट वरती आला का ह्या 2-3 गुहा लागतात. त्याच्यामध्ये राहायसाठी जागा आहे, निवांत राहू शकता. इकडं स्वयंपाक वगैरे करू शकता मस्त. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला सुमारे 1600 वर्षापूर्वी बांधला गेला आहे. या गडावर एक प्राचीन मंदिर आहे. यालाच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर असे म्हणतात. हे मंदिर सुमारे 1200 वर्षापूर्वी बांधले गेले आहे. मंदिरासमोरच आंघोळ करण्यासाठी पाण्याचे टाके आहे. हरिश्चंद्रगड आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिर याचा इतिहास अनेक पुराणांमध्ये नोंदवला गेला आहे. विशेषतः म्हणजे स्कंद पुराण आणि मत्स्य पुराण यामध्ये याचा इतिहास जास्त प्रमाणात आढळतो. हरिश्चंद्रगड आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिर याचा इतिहास खूप प्राचीन आहे. या गडावर सूक्ष्म पाषाणयुगातील मानवाचे अवशेष सापडले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य बघायला गेलं तर मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे आणि फुलंही आहे. प्लेयर खुद आते हैं. जय हो जय हो जय हो जय हो जय हो.
मग बरोबर बोललो तू माग आहे. चला चला. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजवीकडे केदारेश्वर गुफा आहे. गुहेमध्ये एक शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग एका खांबावरती उभे आहे आणि ते पूर्णपणे पाण्याने वेढले आहे. शिवलिंगाची उंची 5 फूट आहे आणि पाणी हे कमरेपर्यंत आहे. या गुहेमध्ये विविध प्रकारचे शिल्पे कोरलेले आहेत. हे शिवलिंग 4 खांबांवरती उभे आहे. हे 4 खांब म्हणजेच 4 युगांचे प्रतीक आहे. सध्या या 4 खांबांपैकी एकच खांब उभा आहे आणि हा खांब पडला तर हे जग नष्ट होईल अशी आख्यायिका आहे. यस ब्रो. इस साइड कोकण है ना, उसकी वजह से इसका नाम कोकण कड़ा है. इकडे ठाणे, कल्याण नाही. अरे त्या दुकानात म्हणून नाही तर दिसत बरं का. हा आता हे आहे ना, आपण ना ठाणे जिल्ह्यात आलो. ठाणे जिल्हा कोकण कड़ा ठाणे जिल्ह्यात आलो. अरे पहिले कुठे जायचं? पहिल्या इथून आपण बघू. खालीला काही दिसलाच नाही तर कोकण असं वाटतं. तर मित्रांनो, आज सॅटर्डे असल्यामुळे कोकण कड्यावरती खूपच गर्दी आहे आणि हो, धुकं इतकं आहे ना की कोकण कडा दिसतच नाही आहे. पण आम्ही कसा बसा थोडा वेट केला, कोकण कडा बघायचा प्रयत्न केला, पण धुकं असल्यामुळे आम्हाला काही कोकण कडा दिसलाच नाही. म्हणून यायचं ठरलं तर उन्हाळ्यामध्ये या, एकदम भारी तुम्हाला कोकण कडा दिसेल. पण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला फक्त पावसाळ्यामध्येच भेटेल. आता कडा पहा इथून काय भयानक. बाप रे, पाहिली का खाली दरी कशी? हा दरी पाहिली का आता सचिन? त्याच्यामुळे चांगलं हरिश्चंद्र नाही कधी नाराज करत, नाही गेला आपल्याला पण. थांबा थोड्या वेळात. हवा आहे बरं रे. माझी कधीच गेली निघून. तर मित्रांनो, इथं धुकं तर डायरेक्ट रिव्हर्स होत होतं. म्हणजे कोकण कड्याच्या वरती धुकं आलं होतं आणि ते परत खाली जात होतं आणि परत येत होतं. असे नजारे फक्त आपल्याला हरिश्चंद्रगडावरतीच बघायला मिळतील. रिव्हर्सवाले धुके तुम्हाला फक्त आणि फक्त हरिश्चंद्रगडावरतीच बघायला भेटेल. तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडाला येरच नाही असा म्हणजे भटक्यांची पंढरी म्हणत. तर ह्या धुक्यांमध्ये हरून जाऊ शकतो आपण किंवा जातीलही, कारण धुका पहा किती आहे.
मग असेच नाही भटक्यांची पंढरी म्हणत. काय बरोबर ना? काय रे बरोबर ना? वातावरण किती भारी. तर मित्रांनो तारामतीच्या डोंगरावरती बघा ना, किल्ल्यावरती जंगलामध्ये व्ह्यू बघा ना कसा आहे. हा व्ह्यू कसा आहे रे. मस्त. हे बाई इथे मी माझ्या आयटम घेत होता. हे बघा काही लोक येतात आणि इकडे काय करतात आम्हाला त्याचा अंदाज काय माहिती. एवढ्या वेळ चढलोय सांगायचं. तर मित्रांनो फायनली आपला हरिश्चंद्रगडाचा ट्रेक संपलाय. आता आहे मस्त वाटला. सांगता म्हणजे आता निघायची आहे वेळ घरी जायची. तर आपल्या मित्रांना विचारू त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. चला विचारू त्यांना आता. चला बोला रे. मला तर फार भारी वाटला. एकदम भारी मजा मस्त झाली. होतं. आम्हाला काही नाही फक्त संध्याकाळचं बेसन भाकरी लोणचा. म्हणजे जिथं आपण थांबत होतो त्यांचं कॉन्टॅक्ट आणि नंबर रवी सांगेल. सांग रे हॉटेल कोणतं होतं आपलं. इथं आम्ही गडावरती हॉटेल पायल म्हणून इथं थांबले. तिथं सकाराम भारमल म्हणून आहे. त्यांच्या इथं एकदम जेवणाची वगैरे व्यवस्था वगैरे मस्त झाली आणि जेवण एकदम घरगुतीप्रमाणे तिथं आम्हाला भेटलं. एकदम घरच्यासारखं वाटलं आणि राहण्याची सुद्धा त्यांनी सोय एकदम भारी आमची केली. आणि एकंदरीत हरिश्चंद्रगडावर एकदम भारी एकदम वातावरण होतं. एकदम पाऊस वगैरे एकदम छान वाटलं आम्हाला. तर मित्रांनो तुम्हाला पण हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हरिश्चंद्रगडला या. आणि नाव काय त्यांचं सांगितलं. सकाराम भाऊ यांच्या तुम्ही हॉटेलला जा. एकदम चांगली सोय आहे तिथं जेवणाची आणि राहायची पण. त्यांच्या एकदा हॉटेलला नक्की विजिट करा. चला आपला व्हिडिओ इथे संपूया. भेटूया आता अशाच थ्रिलिंग आणि एक्सपिरियन्स भरल्या वॉकमध्ये. चला.